नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषदेची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती कशी ओपन करायची ते सुरुवातीला बघणार आहोत आणि नंतर आपल्याला एकूण जे बदल झालेले आहेत सेकंड रिस्पॉन्स शीटमुळे त्याचा कट ऑफवर काय परिणाम होणार आहे सुंदररित्या एक्सप्लेन केलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एक्झॅक्टली मेरिट किती लागेल ओपनचं आणि सर्व कॅटेगरीचं ते त्या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण सेकंड रिस्पॉन्स शीट कशी ओपन करायची ते बघणार आहोत. बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली, ती लिंक ओपन केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. मग युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या बरोबर टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर पुढे मग तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर ॲक्शनमध्ये जा आणि ॲक्शनमधील जो बॉक्स आहे त्याला डाव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर तिथंच तुम्हाला ती लिंक मिळेल. ती लिंक कॉपी करा आणि वेगळ्या टॅबवर तिथे पेस्ट करा. मग तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट ओपन होईल. मित्रांनो, आता आपण नगर परिषद भरती 2023 मधील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाबाबत थोडंसं डिस्कस करू आणि त्याचं मेरिट किती लागेल अंदाजित एक्झॅक्टली ते आपण आत्ता बघणार आहोत. एकूण जागा होत्या बघा, श्रेणी अ 24 जागा होत्या, श्रेणी ब मध्ये 93 जागा होत्या आणि श्रेणी क मध्ये एकूण 346 जागा होत्या. एकूण जागांचा जर विचार केला तर 463 जागा होत्या मित्रांनो आणि आलेले अर्ज होते 1,47,006. 1,47,000 जवळपास हे अर्ज होते. त्यापैकी 1,25,000 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पेपर 1 आणि पेपर 2 यापैकी पेपर 1 60 प्रश्न होते. सगळ्यांना माहिती आहे, परीक्षेला जाऊन आलेला आहात म्हणून तुम्हाला ते पेपर पॅटर्न माहिती आहे. परंतु हा TCS पॅटर्न होता, त्यामुळे इंग्रजीत थोडासा विद्यार्थ्यांना अवघड गेलेला आहे. जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबत सांगतोय. बाकी रिझनिंग 15 पैकी 13-14 प्रश्न त्यांचे बरोबर आलेले आहेत. त्याचसोबत मराठी 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आलेले. परंतु GS GK मधील GS मध्ये चालू घडामोडीवर जास्तीत जास्त प्रश्न होते. अनेक प्रश्न आले होते आणि तारखांवर प्रश्न होते, म्हणून तिथे विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकायची दाट संभावना आहे. एकूण 15 पैकी 8-9 प्रश्न त्यांनी बरोबर आणलेले आहेत. इंग्रजीमध्ये 11 ते 12 प्रश्न त्यांनी बरोबर आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि पेपर 2 मध्ये मित्रांनो 30+ प्रश्न बरोबर आणायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्वांचा जर विचार केला, निगेटिव्ह मार्किंग जाऊन एकूण 77-78 प्रश्न टॉपर्सचे बरोबर आलेले आहेत. मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे 80+ बरोबर आलेले आहेत. मग मेरिट किती लागेल तर ओपनचं मेरिट एकूण निगेटिव्ह मार्किंग म्हणजे सगळे प्रश्न निगेटिव्ह जाऊन ओपनचा 71-72 प्रश्न बरोबर म्हणजेच किती तर एकूण 152-154 ओपनचा लागू शकतो मित्रांनो. आणि महिलांचा त्यामध्ये 4ने मायनस करा किंवा 2 प्रश्न मायनस केल्यानंतर मग महिलांचा 2 प्रश्न किंवा 4 मार्काने कमी लागू शकतो. मग पुढे 144 ते 146 OBCचा लागेल. त्यानंतर 140 SC चा लागू शकतो आणि STचा 134-136 पर्यंत STचा लागू शकतो. बाकी NT कॅटेगरीचा सुद्धा OBC प्रमाणेच 148च्या जवळपास मेरिट लागू शकतो मित्रांनो. आणि महिलांचा प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न मायनस करा किंवा 4 मार्क मायनस करा, त्यानुसार त्यांचा कट ऑफ लागेल. धन्यवाद.